पण महाराष्ट्र सरकारने काहीतरी पुढे येऊन ह्याच्यासाठी केलं पाहिजे, एक मोठी यंत्रणा उभी केली पाहिजे। अनेक वर्ष आपल्याला आठवत असेल की दिशा कमिट्या झाल्या, अनेक रिड्रेसल सिस्टम्स केल्या आपण, पण अजूनही हा सामाजिक प्रश्न सुटत नाही आहे। ह्याचा अर्थ सरकारी ही योजना, यंत्रणा किंवा वर्दीवरची भीती ही कुठेतरी कमी झाली आहे का? हे वारंवार आज ज्या पद्धतीने पोलिसांवर अटॅक्स होत आहेत, ती कोयता गँग पुण्यामध्ये गडबड करते आहे, खून वाढलेले आहेत, ॲक्सिडेंट्स वाढलेले आहेत, म्हणजे कशाची भीतीच कुणाला राहिली नाही प्रशासनाची का? ज्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे, त्या पोलिसांची त्या वर्दीची भीती नाही राहिली का? अशी एक चिंता ही मनात येते आणि खतखत वाटते, कारण देशामध्ये अनेक गोष्टी घडत असतात। म्हणजे आता पुण्याची घटना झाली किंवा आज नाशिकची घटना झाली, मी एक तुम्हाला म्हणजे फक्त साधारण टाकते की आज संसदेत आम्ही गेलो सगळे, आम्ही कमिटीला भेटलो, आम्ही तोच विचार करत होतो की या सरकारकडून खरं तर अपेक्षा आहे, महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं, बिहारमध्ये एवढं मॅन्डेट मिळालं, पण तुमच्याच सगळ्या चॅनल्सनी आणि वर्तमानपत्रात आलेली एक बातमी अशी आहे, जे ह्या देशाचं दुर्दैवी वास्तव आहे की बिहारमधल्या ज्यांच्याकडे गृह खातं दिलं आहे त्यांच्यावरच कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत, त्यांच्यावर खूप गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत। त्यामुळे मग माझ्यासारख्या व्यक्तीला, मी लोकप्रतिनिधी आहे, त्याच्याबरोबर एक नागरिकी आहे या देशाची, खरंच हे योग्य आहे का? ज्या व्यक्तीवर इतके मोठे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, ते सिद्धही झालेले, अशा व्यक्तीला तुम्ही एवढं जर गृह खातं बिहारमध्ये दिलं तर काय मेसेज तुम्ही देशाला पाठवताय? तुम्ही अतिशय चिंताजनक आहे। मी विरोधक म्हणून फक्त टीका करत नाही आहे, पण हे अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे, महाराष्ट्रात पण, आणि आज बिहारमध्ये एवढा मोठं यश मिळाल्यावर घेतलेल्या निर्णय। हो, राम खाडेजींचे ते व्हिडिओही आलेले आहेत, तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी ही पाहिलेलं आहे मी। म्हणजे हा हल्ला झाला कसा ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे एकतर, आणि ह्या गोष्टी वारंवार, म्हणजे महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे हा माझा डेटा नाही आहे, हा भारत सरकारचा डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा, आणि हे डबल इंजिनचं सरकार आहे, म्हणजे त्यांच्याच विचाराचं राज्य केंद्रात असताना भारत सरकारचा होम मिनिस्ट्रीचा डेटा सांगतो की हो, महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे, आणि सामाजिक प्रश्न म्हणजे महिलांवरचे अत्याचार असतील, ॲक्सिडेंट्स असतील, होणाऱ्या अजून खून असतील, किंवा हुंडासारखा एक गंभीर विषय ज्याच्यामुळे आत्महत्या आपल्या लेखी करतायत, हे वाढत चालले, अतिशय चिंताजनक आहे, आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढे येऊन मोठी योजना राबवलीच पाहिजे। राम खाडे सातत्यानं अनेक विषयावरती बोलत असतात, खास करून सुरेश धसांच्या विषयावरती त्यांनी यापूर्वी आवाज उठवलेला होता, त्याच अनुषंगाने हा हल्ला झाला असेल का काय? याचं उत्तर मी नाही देऊ शकत, याचं उत्तर फक्त महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्री याचं कारण ते गृहमंत्री ही राज्याचे आहेत, त्याच्यामुळे मी कुणावरही असा आरोप करणार नाही। मी आजपर्यंत कुणावर बिनबुडाचे आरोप केले नाहीत, आणि हे माझं राजकारणही नाही, पण जो हल्ला त्यांच्यावर झाला त्याचा मी जाहीर निषेध करते, आणि कोणी केला, कसा झाला ह्याची पारदर्शक इन्क्वायरी ही माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत की त्यांनी कधीतरी ह्या बाबतीमध्ये कधीतरी राजकारण बाजूला ठेवून काहीतरी महाराष्ट्राच्या हिताचं हे करावं, एवढी आमची विनम्र विनंती। हे दोन प्रकरण आहेत, एक नाशिकचं आणि अनंत गरजे प्रकरण, त्या दोन्ही मुली शिकलेल्या होत्या पण त्या पोलिसांपर्यंत गेल्या नाही, किंवा त्यांना पोलिसांकडनं तेवढा विश्वास मिळत नाही का? कारण मुली ह्या सगळं सहन करताना शेवटी त्याचा कडेलोट होतो। 3 उदाहरणं आपण घेऊया, तुम्ही 2 घेतली, मी एक वाढवीन त्याच्यात। हागवणे प्रकरण, हागवणे कुटुंबाचं प्रकरण असेल, त्याच्यानंतर त्या पंकजाताईंचे जे सेक्रेटरी आहेत त्यांचं एक असेल, गरजेंचं असेल, किंवा हे तिसरं नाशिकचं आज झालेलं असेल, या तिन्हीचा आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं की ह्या मुली पोलिसांकडे गेल्या का नाही गेल्या या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे, आणि गेल्यात तर मग काय ट्रीटमेंट मिळाली, कारण का हागवण्यांकडे काय झालं आहे मला माहिती आहे, तो दुर्दैवाने, म्हणजे मी जड अंतकरणाने म्हणते की तो माझाच लोकसभा, मी ज्या ठिकाणून लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्याच बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, आणि तिथे पोलीस स्टेशनला काय घटना झाल्या ह्या तुम्हीही दाखवल्या, आणि ते पब्लिक डोमेनमध्येच आहे, पण जी घटना झाली, जी नाशिकची घटना आहे, मग ही मुलगी कधी गेली का, किंवा तिथली जी यंत्रणा आहे पोलीस स्टेशनची ती खरंच अशा मुलींना न्याय देते का?
का मुली सामाजिक अडचणी येतील म्हणून पायरी चढूया नको पोलीस स्टेशनची, कोर्टाची, अशी मुलींमध्ये भीती वाटते का? मग जेव्हा महिलांना निर्णय प्रक्रियेत, शिक्षणात आपण प्राधान्य देतो, तर त्यांचे अधिकार मागण्यासाठी आपण एक समाज म्हणून कुठे कमी पडतोय का? की हुंड्याच्या बाबतीत एवढा जर छळ घरात होत असेल तर त्या आपल्या लेकीला पोलीस स्टेशनमध्ये जावंसं का नाही वाटत? एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे की न्याय मागण्यासाठी आपल्या सुशिक्षित मुली काय, ही यंत्रणा अर्थातच कॉन्फिडन्स देण्यासाठी, आधार देण्यासाठी आपल्या लेकींना कमी पडतोय, हे महाराष्ट्र सरकारला मान्यच करावं लागेल. काही खरं तर पवारसाहेबांनी महिला धोरण आणलेलं आहे. या सगळ्या महिला ज्या अजून असतील की त्या दबावाखाली असतील, ज्या ह्या सगळं सहन करत असतील आणि ते हे सगळं बघितल्यानंतर आणखी त्यांना त्रास होत असेल, त्या महिलांबद्दल तुम्ही काय सांगा? त्या महिलांना काय सांगितलं? नाही, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मग तो महाराष्ट्रातला शेतकरी असू दे किंवा जलजीवन मिशनमध्ये काम करणारे आपले सगळे महाराष्ट्रातली युवा पिढी असेल किंवा महाराष्ट्रातले शिक्षक असतील आणि आपल्या महाराष्ट्राच्या लेकी असतील, या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रात ह्या चारही घटकांमध्ये तुम्ही बघाल आत्महत्या वाढल्यात का? तर हो, वाढल्यात. आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय, महाराष्ट्राच्या लेकी हुंड्यामुळे आत्महत्या करतायत, जलजीवन मिशनचं काम घेतलेले अनेक युवक जे काहीतरी व्यवसाय करून बघतायत त्यांनी आत्महत्या केली आणि शिक्षकांनी आत्महत्या केली. त्यामुळे हे खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख, विकसित महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून देशात होती, तिथे या समाजातल्या अनेक घटकांमधून आज आत्महत्या होत आहेत. ह्याचा अर्थ महाराष्ट्राच्या प्रशासन यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की असं आपल्या राज्यात का होतं. आणि समोर भाजपचे उमेदवार आहे, म्हणजेच की भाजप उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे की रावणाची लंका आम्ही जाणार. देवेंद्र फडणवीस पण म्हणले की लंका तर आम्हीच जाणार. या प्रचारामध्ये रावण आलेला आहे, लंका आलेला आहे, नेमकं जाणं नाही, हे खूप दुर्दैवी आहे की ठीक आहे, इलेक्शन्स होत राहतात, इलेक्शन्स येतात, अनेक वेळा आम्हीही वेगळे लढलेलो आहोत, पण अशी टोकाची भाषणं केल्यानंतर 200 आमदार, 200 का 220 आमदार त्यांचे निवडून आल्यानंतर इतक्या टोकाच्या भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी म्हणजे राजकीय मतभेद जरूर असावे, पण इतके टोकाचे की इतकी कटुता जर वाढली तर राज्य चालणार कसं? एवढा मोठ्या विश्वासाच्या नाते महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा मोठा त्यांना, म्हणजे आम्ही आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी एक असताना काँग्रेस आणि आम्ही लढायचो, पण पातळी आम्ही कधी सोडली नाही. आम्ही पातळी सोडून एकामेकावर कधीच टोकाची मतं किंवा विचार आमच्या ध्यानी मनीच नाही, भाषणात तर खूप मोठी गोष्ट आहे. अशी परिस्थिती असताना ज्या टोकाची भूमिका आज महाराष्ट्रात येते ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, समाजकारणासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या विकासासाठी हे घातक आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, पण दरम्यान काल एक घटना पाहायला मिळाली. निलेश राणे यांनी मोठा खुलासा केला, मोठी पैशाची घबाड दाखवली, त्यावर सध्या अजून एफआयआर दाखल झाला नाही. फेसबुक लाईव्ह केलं त्यांनी आणि त्याच्यावरती भाजप टीका करते, असं काही घडलं नाही. दोन गोष्टी आहेत. एक तर एवढी कॅश आली कुठून, पहिली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण डिमॉनिटायझेशन, नोटबंदीचा कायदा ह्याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणला. काळा पैसा आम्ही पूर्णपणे या देशातून हद्दपार करू आणि बाहेर जो काळा पैसा आहे तो भारतात आम्ही आणू. हे आपण सगळ्यांनी हेच ऐकून या देशातल्या लोकांनी या सरकारवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं. चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे. जर देशामध्ये चांगल्या गोष्टी होत असतील तर चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणलंच पाहिजे. पण हे करत असताना ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप लोकांना केले, वॉशिंग मशीन आपण सगळ्यांनी पाहिले, ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले ते सगळे लोक आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात. हा पहिला मुद्दा. त्याच्याचबरोबर एवढी कॅश आली कुठून, म्हणजे हे पहिलं नाही उदाहरण. तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे साहेबांचे एक वरिष्ठ मंत्री आहेत, तो व्हिडिओ तर मी तुमच्या चॅनलवर, तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवला, ते त्यांच्या बेडवर बसले होते आणि एवढी मोठी कॅशची बॅग त्यांच्या घरामध्ये होती आणि ते काहीतरी बोलत होते. तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र नाही देशाने, एवढा कॅश येतो कुठून? जर नोटबंदी झाली तर एवढ्या नोटा आल्या कुठून? याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने भारत सरकारलाही द्यायला लागेल. आणि मला काळजी अशी आहे की हा इश्यू मी संसदेत 1 तारखेला निर्मलाजींच्या निदर्शनात आणून देणार आहे, कारण का निर्मलाजींनाही काळजी वाटेल ना की आम्ही इथे नोटबंदी करतोय, नोटा कमी होत आहेत आम्ही म्हणतोय, मग एवढा कॅश हा काळाच पैसा असणार ना. आणि जर सत्तेमधलेच लोक काळा पैसा पकडून देतात तर मग काळा पैसा कुणाचा? याचं उत्तर
द्यावं लागेल महाराष्ट्र सरकारला. आणि त्याचबरोबर हे एकामेकाच्या कुरघड्या काढताना, म्हणजे जेव्हा इलेक्शन लागलं नव्हतं तेव्हा हे सगळे एक होते, तेव्हा तो काळा पैसा होता का नव्हता, मग तेव्हा का नाही कोणी बोललं, मग इलेक्शनमध्येच कसं, मग हे सरकार नक्की चाललंय कसं आणि हे सरकार कुठल्या विचारांनी चाललेलं आहे. आणि एवढा जर काळा पैसा जर फिरत असेल तर माझं म्हणणं आहे की माननीय प्रधानमंत्र्यांनी दाढी घालाव्या या सगळ्यांना, घातल्याच पाहिजे ना. ज्यांच्या आमच्या अनिल देशमुख साहेबांकडे एक गोष्ट सापडली नाही, 109 वेळा अनिल देशमुख साहेबांवर धाड झाली, एक काय चिंधी पण नाही त्यांच्या घरात सापडली, 109 वेळा धाड झाली. आणि यांच्या घरात कॅश मिळतोय तरी एक चिटपाखरू त्यांच्या घरी जात नाही. हा कुठला न्याय? या देशात लोकशाही राहिली आहे का नाही, हाच एक मनात प्रश्न सगळ्यांच्या येतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकरणामध्ये उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. प्रत्येक वेळेस निवडणूक आयोग वेळ मागवून येते. 2 डिसेंबरला निवडणूक आहे. अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. उमेदवारांचा जीव भांड्यात पडलाय, टांगणीला लागला आणि आता उद्या सुनावणीकडे लक्ष द्या. नाही, माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने काहीतरी एक फर्म स्टँड घ्यावा. कारण का एकतर सत्तेचं विकेंद्रीकरण, कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आणि स्वप्न होतं की त्या शेवटच्या माणसाच्या हातात निर्णय प्रक्रियेत त्याला ताकद मिळाली पाहिजे. तर ही सत्ता विकेंद्रित करण्यासाठी पंचायत राज आलं आणि पंचायत राजची इलेक्शन एका सशक्त लोकशाहीमध्ये वेळेवरच झाली पाहिजे. त्यालाही एवढा उशीर झाला आहे आणि त्याच्यानंतरही टांगती तलवार. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या मनात काय नक्की चाललंय, एकीकडे एवढा कॅश सापडतोय, दुसरीकडे आपापसातली त्यांची भांडणं, तिसरीकडे एवढी अस्थिरता. महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट्स येणार कशा? तुम्ही विचार करा, महाराष्ट्रामध्ये आजही फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, FRBM ॲक्ट, मी वारंवार त्याच्याबद्दल बोलते. अनेक स्कीम्स अशा आहेत. त्याची मी तुम्हाला उदाहरण देते. मला परवा वाशिम जिल्ह्यातून एक पत्र आलं आहे की पोहरादेवींच्या मंदिराला, जे आपल्या सगळ्यांचंच श्रद्धेचं स्थान आहे, तिथे माननीय प्रधानमंत्री आले होते त्या कामाचं उद्घाटन करण्यासाठी. त्यांना काहीतरी 450 का 500 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. काहीही काम सुरू झालेलं नाही आणि जे काम झालं आहे त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी कोणी काम केलं आहे त्याला एक पैसा महाराष्ट्र सरकारने दिलेला नाही. त्याच्यामुळे पोहरादेवींचं सगळं जे काम, जे माननीय प्रधानमंत्र्यांनी त्या कामाची सुरुवात केली होती, ते थांबलेलं आहे. असं पत्र मला वाशिम जिल्ह्यातून आलं आहे. माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या वाशिम जिल्ह्यातल्या तिथल्या बीटला फोन करून विचारा आणि माहिती काढा. म्हणजे हे श्रद्धेचं जे स्थान आहे, मग महाराष्ट्र सरकार जिथे प्रधानमंत्र्यांनी शब्द दिलाय ते प्रधानमंत्र्यांचा शब्दही नाही पाळणार आहे सरकार आता महाराष्ट्राचं. हे किती दुर्दैवी आहे. पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा, म्हणजे जे आरोप झाले पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचे, त्या अनुषंगाने आता अंजली दमाने आक्रमक झाल्यात. त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी येतात. त्या म्हणतात मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घेत नाहीत म्हणून मला अमित शहाकडे यावं लागतं. एक असं आहे की त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या अधिकार आणि न्याय हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. कोणी काय स्टेटमेंट करायचं किंवा काय अधिकार मागायचा हा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे अंजलीताईंना जर त्यांना वाटत असेल त्यांना महाराष्ट्रात न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या दिल्लीला येत आहेत, तर तो अधिकार त्यांना संविधानानेच दिलेला आहे. ताई, पंकजा मुंडे म्हणतात की लाडली बहीण योजना ही माझी संकल्पना आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना त्यांच्या कानात सांगितली, त्यांनी ती चालवली. श्रेय किती आहे? हा त्यांच्या, तुम्हाला सांगू, हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे, युतीचा. त्याच्यामुळे तुम्ही तो प्रश्न त्यांनाच विचारा. मला कसं माहिती असेल कोण त्यांच्या युतीमध्ये कोणाच्या कानात कोणी सांगितलं का? मला असं वाटतं कोणी का मुख्यमंत्री व्हावं त्या राज्याचं, पण महाराष्ट्राच्या राज्याची एक वेगळी ओळख भारतामध्ये आहे आणि आज त्याला कुठेतरी गालबोट लावल्यासारखं सगळीकडचे चर्चेतून आमच्या कानावर येतं. मग सामाजिक प्रश्न असतील, स्त्री भ्रूण हत्या असतील, आज हुंडाबळी असतील, किंवा महाराष्ट्रामध्ये किती म्हणलं तरी इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत किंवा GST कलेक्शन नक्की किती झालेलं आहे याचा डेटा अजून बाहेरही आलेला नाही. आणि ज्या दुर्दैवाने ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप ह्या होत आहेत, मग भ्रष्टाचाराचे असतील, बेरोजगारीचे असतील, कॅश सापडतोय, त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण मला विचाराल तर इतकं दूषित राजकीय वातावरण मी आज कधीही पाहिलं नाही. आणि ते फक्त विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांमध्ये नाही आहे, ते सत्ताधाऱ्यातल्या आपापल्याही कुडगोड्या सगळे काढत असतात. हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात भरडला जातोय हा सर्वसामान्य मराठी माणूस, ज्यांनी
विश्वासाच्या नात्याने ह्यांना मतदान केलं आणि त्याच मराठी माणसाला आज न्याय मिळत नाही, हे दुर्दैव आहे. ताई दोन्ही आपण राष्ट्रवादी मराठी दोन्ही माणसाचा दोन्ही विषय काढला, राष्ट्रवादी मराठी माणसाचा विषय काढलाय. राजधानी दिल्लीमध्ये देखील अनेक मराठी लोक राहतात, 3 लाखापर्यंत मराठी लोक राहतात. त्यापैकीच एक सांगलीचे मराठी व्यक्ती आहे जे गेल्या 20 वर्ष 22 वर्षांनी दिल्लीत राहतात. त्यांच्या मुलाला आत्महत्या करण्याची वेळ आली. सेंट कोलंबस या प्रसिद्ध शाळेत ते शिकत होते आणि तिथल्या 4 शिक्षकांनी जे मानसिक त्रास दिला, त्या मानसिक त्रासातून त्या पोरांनी मेट्रो स्टेशनच्या खाली येऊन आत्महत्या केली आहे. या संदर्भात आपण काय भूमिका घेणार आहात? नाही, ही अतिशय दुर्दैवी घटना होती. ते कोणाचं तरी मूल नाही, व आपलं मूल आहे सगळ्यांचं. त्यामुळे जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे. त्याची इन्क्वायरी ही झालीच पाहिजे. आमच्या प्रवक्तेही अनिश गवांडे ज्या दिवशी आंदोलन झालं त्यालाही जाऊन आले. आम्ही सगळ्यांनी हा विषय फार गांभीर्याने घेतलेला आहे आणि आता सेशन जेव्हा सुरू होईल त्याच्यात आम्ही माननीय अमित शहांनाही विनंती करणार आहे की अशा सगळ्या मुद्द्यांबाबत एक फार गांभीर्याने ही चर्चा संसदेतही झाली पाहिजे आणि सगळ्या म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, मी धर्मेंद्र प्रधानजींनाही विनंती करणार आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा केंद्रबिंदू ठेवून ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली. मग अशा गोष्टींबद्दल भारत सरकारची पॉलिसी काय आहे आणि अशी कुठली घटना कुठल्याही शाळेत झाली तर तातडीने त्या शाळेवरही ॲक्शन झालीच पाहिजे आणि त्याची पारदर्शक टाईम बाउंड इन्क्वायरी झाली पाहिजे. काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार सुरू झालेल्या आहेत मागच्या काही काळापासून. त्यात आज तुमच्या पक्षाचे आमदार राजू खरे हे अजित पवारांच्या मंचावरती बघायला मिळाले. प्रशांत जगतापमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मी साईटला निघून जाईल. नेमकं सुरू काय राष्ट्रवादीमध्ये सध्या? मी तुम्हाला सांगू, आत्ता इलेक्शन जोपर्यंत ही संपत नाही ना, हा प्रश्न विचारूच नका कोणाला. कारण का सगळेच पक्ष एकामेकावर गेलेत. असं कुठलाच पक्ष नाही आहे. आघाडी, युती, कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही म्हणाल ते परमिटेशन कॉम्बिनेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं इलेक्शन संपू द्या. त्याच्यानंतरच कोण कुठे हे तुम्हालाही कळेल, आम्हालाही कळेल. याचं कारण असं की प्रत्येक गावामधले प्रश्न वेगळे असतात. ते काही राजकीय मोठे म्हणजे जेव्हा राज्याचं इलेक्शन असतं, देशाचं इलेक्शन, हे स्थानिक प्रश्नांवर इलेक्शन होतं. त्यामुळे स्थानिक प्रश्नांमध्ये अनेक वेगळ्या आघाड्या आणि युती अशा अनेक ठिकाणी झालेल्या दिसत आहेत. त्याच्यामुळे ही प्रक्रिया सगळीकडे राज्यात दोन्ही बाजूनी म्हणजे युतीच्या पण बाजूनी आणि आघाडीच्या बाजूनी ही सगळीकडे तशीच परिस्थिती आज राज्यात दिसते. ताई राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भेटलेत. जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चा झाली. काँग्रेस वेगळी चूल मांडायचं म्हणतंय मुंबईमध्ये. पवार साहेबांची भूमिका मात्र काँग्रेसनं सोबत यावी अशी आहे. आमची इच्छा पहिल्या दिवसापासून आहे. आमच्या मीटिंग ही मागच्या आठवड्यातच आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक मुंबईचा आढावा पवारसाहेबांनी स्वतः घेतला. त्याच्यामध्ये आमचे मुंबईकरांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि त्या भूमिकेनंतर परत आमची काय आठवडाभरात चर्चा झाली नाही. कारण का बाकीची इलेक्शन झाली आहेत. त्याच्यातून बातमी आली की इलेक्शन पुढे ढकलतील का नाही अशी एक टांगती तलवार जी कोर्टात एक आहे. त्याच्यामुळे खरं तर आज आम्ही मोठे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत किंवा जिल्हा परिषद ह्याच्या बाबतीत काहीच आत्ता निर्णय नाही. आत्ता जी इलेक्शन चालली आहेत ती स्थानिक लेवलची चाललेली आहेत. ती 1-2 तारखेला 3 तारखेला पूर्ण होतील अशी अपेक्षा करूया आणि त्याच्यानंतरच जिल्हा परिषद आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं काय नक्की होतं हे आपल्याला खरं तर उद्याच कळेल. त्याच्यानंतर पुढचं ठरू. नाही, शक्यतो पूर्वी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदामध्ये मोठे नेते जायचे नाही. स्थानिक लेवलवर निवडणुका व्हायच्या. त्यामुळे इतकी कटुता येत नव्हती. आता ह्या सभांना म्हणजे मोठमोठे नेते जशी लोकसभा विधानसभाची निवडणूक असतील तशाच सभा होत आहेत. एवढा मोठा खर्च त्या निवडणुकांवर होतोय. लोकशाही कोणत्या दिशेने चालली? बरोबर आहे तुमचा प्रश्न. अतिशय म्हणजे महत्त्वाचा आहे. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये एवढा खर्च, ज्या पद्धतीने पैसे सापडत आहेत हे तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय. हे एका सशक्त लोकशाही आणि पारदर्शक इलेक्शनसाठी प्रचंड घातक आहे. कारण ज्या दुबार मतदान ज्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो आज सत्तेतले लोकच ते बोलायला लागले. म्हणजे मला गंमत वाटते त्याची की भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदे साहेबांची सेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, हे तिन्ही सत्तेमधले पक्ष आहेत. ते अनेक ठिकाणी एकामेकाच्या विरोधात लढत आहेत. तिथे एकामेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, एकामेकावर दुबार मतदार यादीचे आरोप करतायत आणि लिस्टमध्ये गडबड आहे असे आरोप करतायत. ज्या पद्धतीने विभाजन वॉर्ड्सचं झालं आहे त्याचे आरोप करतायत. त्यामुळे मला आश्चर्य वाटते जे विरोधी पक्ष कालपर्यंत बोलत होतं तेच आज सत्तेतले तिन्ही पक्ष बोलत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्की चाललंय काय
किंवा महाराष्ट्रामध्ये खरंच लोकशाही पद्धतीने इलेक्शन्स होत आहेत का, म्हणजे लोक काय बोलत आहेत किंवा ज्या पद्धतीने पैसे सापडले गेले ह्याच्याबद्दल महाराष्ट्राचं इलेक्शन कमिशन काय करतं आहे, किंवा बिनविरोध अभिमानाने भारतीय जनता पक्ष म्हणत होतं की आमचे 100 लोक निवडून आले. अर्थातच काय हरकत नाही, 100 काय 200 आले तरी जर ती घटना लोकशाही पद्धतीने झाली तर ती मला मान्य आहे. पण जर दमदाटी करून जर आज इलेक्शन्स होत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि ह्याच्यासाठीच मी महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलेलं आहे की हे जे बिनविरोध हे नवीन पॅटर्न जो महाराष्ट्रात आला आहे तो एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. त्यातून आमच्यावर होणारे आरोप सातत्याने की परिवारवाद, भारतीय जनता पक्षाने सगळ्यात जास्त परिवारवादचे आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केले. आज आमच्यापेक्षा जास्त परिवारवाद हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये आहे. हा डेटा सांगतो. मी आरोप करत नाहीये, मी तुम्हाला फॅक्ट चॅनल्सवर दाखवलेला आहे. मुंबईच्या जी मतदार यादी आली त्याच्यामध्ये 11 लाख दुबार आहेत, 4 लाख मतदारांची नावं 3 पेक्षा जास्त आहेत. तर हे दुबार तिबार जे नावं दिसत आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होतो की मतदार याद्या, निवडणूक प्रक्रिया ह्या प्रकोप म्हणजे जर पाहिलं तर पारदर्शक पद्धतीने व्हायला हवे होते, पण त्याचे समोर दिसतंय त्याच्यावरती निवडणूक आयोग काही करतानाही दिसत नाही. हेच तर आम्ही इतके दिवस म्हणतोय आणि जे आम्ही म्हणतोय ते आज सत्तेमधले बोलतोय. म्हणजे आमच्या आरोपांवर शिक्कामोर्तब होत आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये होणारं इलेक्शन हे खरंच संविधानाच्या चौकटीत होतंय का हा ह्याच्यावरच मोठं प्रश्नचिन्ह आलेलं आहे. खूप दुर्दैवी आहे, कारण का ज्याच्यासाठी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी हा मंगल कलश आणला तो हा दिवस बघण्यासाठी. थँक्यू. हिंदी हाँ चलो रोल. तर एक बिबट्याचा प्रश्न घेऊ. हो घ्या बिबट्याचा आहे. 21 बिबटे पिंजऱ्यात सापडले, पण आता ते सोडायचे कुठे असा प्रश्न वन विभागासमोर आहे. नाही, 3-4 गोष्टी आहेत. माननीय गणेश नाईक साहेबांबरोबर आमच्या 2 मीटिंग झाल्या आणि ह्याचा सगळ्यात जास्त फॉलोअप महाराष्ट्रामध्ये कोण घेत असेल तर ते शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे दादा आहेत. आणि सातत्याने त्यांनी त्यांच्याशीही चर्चा सविस्तर केली आहे नाईक साहेबांबरोबर. आणि भूपेंदर यादवजींशीही आम्ही दिल्लीत त्याचा फॉलोअप करतोय. त्याच्यात अमोलदादा स्वतःच त्याच्यात लक्ष घालत आहेत. आणि हा प्रश्न आता फक्त अमोलदादांच्या मतदारसंघात सीमित किंवा पुणे जिल्ह्यात नाही, पण नागपूरला बघा तुम्ही, नाशिकला बघा, सगळीकडेच मोठा प्रश्न. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की पुण्याच्या एअरपोर्टला पण बिबट्या दिसत आहेत आणि पुण्याची जी आपली सावित्रीबाई फुलेंच्या नावानी जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीलाही सकाळी वॉकिंग बंद केलं आहे कारण का बिबट्या दिसत आहेत. म्हणजे आता समजतच नाही की एवढे बिबटे आले कसे, त्यांची मूव्हमेंट होते कशी. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची एकत्र आणि महाराष्ट्राचं प्रशासन सगळे कलेक्टर्स या सगळ्यांच्याकडे जातीने लक्ष घालून काय मार्ग मध्ये चर्चा झाली होती की ह्या सगळ्यांना वनताराला पाठवणार आहेत असं कानावर आलं होतं. पण मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे कसं जाता येईल आणि आपले सगळे लोक कसे सुरक्षित राहतील. आणि एक महत्त्वाचा उपक्रम जो ताडोबाला अनेक वर्ष महाराष्ट्र सरकार करते, गेले 20 वर्ष, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, म्हणजे ताडोबामध्ये जंगल आणि बफर एरिया जो आहे त्याच्यात असे अटॅक्स आपण कधी ऐकलेले नाहीत, पण हे वाढत चाललं आहे. याचा अर्थ अर्बनायझेशन मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये जे ताडोबा किंवा चंद्रपूरच्या भागात जे अतिशय उत्तम काम गेल्या 2 दशकात झालेलं आहे ते दुसऱ्याही भागात करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मैम, महाराष्ट्र में जो लोकल बॉडी पोल्स है उसमें आपकी पार्टी का क्या रुख रहने वाला है? कि आप कांग्रेस को सपोर्ट करेंगे या फिर ठाकरे ब्रदर्स को? अभी तय नहीं हुआ है, अभी टाइम है. अभी इलेक्शन का तो निर्णय कल होगा, कब होगा लगेगा इलेक्शन. महायुति में सब कुछ ठीक नहीं है. Well, it's very sad because it's going to hamper the growth of Maharashtra. If they keep fighting amongst themselves, who's going to administrate the state? And it's actually failing the people who trusted them and voted them in. They are one of the largest mandates in the country they have got in Maharashtra this time. And it's very unfortunate that with their internal bickering, the state is suffering. The CM has also said that he will write to center to rename IIT Bombay. So in this crucial time, how do you see it? That's something that the Chief Minister wants to do. He should do it. He's the CM of Maharashtra. मैम, बिहार में विधानसभा चुनाव में नतीजे एनडीए के पक्ष में आए, मतदाता सूची की गड़बड़ियों पे भी विपक्ष की पार्टियां कांग्रेस और आरजेडी सवाल उठा रही हैं. इस बीच SIR भी चल रहा है देश में.
कैसे आपकी पार्टी देख रही है अभी इन तमाम चीज़ों को? BLOs का मसला है, तमाम जो SIR चल रहा है पूरे देश में, और इसके इफेक्ट? देखिए, हमें तो आत्मचिंतन करना पड़ेगा पूरी इंडिया अलायंस को। जिस तरह से मैंडेट जो आया है, जिस दिन रिजल्ट आया उस दिन भी मैंने कहा था ये जीत नीतीश कुमार जी की नेतृत्व की है। जो भी यहाँ से तो दिल्ली से बहुत सारे रिपोर्टर्स भी वहाँ गए, बहुत सारे नेतागण भी वहाँ गए, और जिससे मैं मिली वो सिर्फ एक ही नाम ले रहा था, नीतीश कुमार जी। तो मेरे ख्याल से उनके चेहरे पे ये इलेक्शन लड़े हैं, और ये जो उन्हें इतना बड़ा मैंडेट मिला है वो उनके कारण ही मिला है। SIR कितना बड़ा मुद्दा रहा, वोटर एडिशन डिलीशन, क्योंकि विपक्ष तो ये लगातार सवाल उठा रहे हैं कि वोटों की चोरी डकैती हुई है। वो तो है ही है, कांग्रेस का आज भी कहना है। कांग्रेस ने एक मीटिंग भी अगले हफ्ते बुलाई है इस सब पे चर्चा करने के लिए। तो इंडिया अलायंस जब मिलेगी तो जो बिहार में गए थे उनसे हम भी सुनना चाहते हैं कि उनके अनुभव क्या रहे। आपको लगता है मैम कि ये नीतीश कुमार की जीत है नेतृत्व की, या मतदाता सूची में गड़बड़ी की वजह से उनकी जीत है, जो विपक्ष आरोप लगा रहे, कांग्रेस लगा रही? एक तो ज़रूर दोनों भी कारण हो सकते हैं, कह नहीं सकते, ये भी हो सकता है। लेकिन नीतीश कुमार जी के बारे में जिस तरह से मैं सुन रही थी सबके यहाँ से, जो वहाँ जा रहा था वो नीतीश कुमार जी का ही नाम ले रहा था। तो मेरे ख्याल से जीत तो वो उनके जो भी वोट पड़े हैं वो उनके कारण ही पड़े, ऐसा सुनने में आ रहा है सबकी। बेंगलुरु में भी SIR हो रहा है, आरोप प्रत्यारोप हो रहा है। ममता बनर्जी काफी एग्रेसिव जवाब दे रही हैं, चाहे वो इलेक्शन कमीशन को हो या फिर बीजेपी को। इसको आप कैसे देखते हैं? ये बहुत चिंताजनक है, क्योंकि हम महाराष्ट्र में भी देख रहे हैं। महाराष्ट्र में अभी लोकल बॉडी इलेक्शन चल रहा है। हम जो पैसा बांटने की चीज़ें हो रही है, कैश मिला है। कल तो एकनाथ शिंदे जी के ही एक नेता ने कैश पकड़ा है महाराष्ट्र में, फिर भी महाराष्ट्र की इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर रही। तो समझ में नहीं आ रहा है कि इस देश में लोकतंत्र है या नहीं है, और महाराष्ट्र में तो दिख ही नहीं रहा है इस इलेक्शन में। नाही, आतापर्यंत हे सुरू झालेलं आहे। 7 दिवसामध्ये 25 BLOचा मृत्यू झालेला आहे असा दावा काँग्रेसने केला आहे। त्याच्यावरती दबाव आणला जातो असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। नाही, खूप अतिशय चिंताजनक आहे। ज्या पद्धतीने म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये ज्या पारदर्शकपणे गेले 75 वर्ष आपण सगळे काम करतोय, तेव्हा इलेक्शन कमिशनवर प्रचंड विश्वास आमचा होता। पण आज दबक्या आवाजामध्ये समाजामध्ये इलेक्शन कमिशनबद्दल अनेक गोष्टी वर्तमानपत्र असे चॅनल्सवर बोलल्या जातात आणि समाजात चर्चा होते, जे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे। या सगळ्या चर्चाही होणार। तुमच्या पक्षाच्या कॅश मिली है तुमच्या उसके बारे में पहले जो नोटबंदी या फिर तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे, त्यांनी म्हटलं आहे की कुर्डवाडीमध्ये शिंदेसोबत म्हणजे एकनाथ शिंदेसोबत आम्ही युती करतोय, ही महाराष्ट्रातल्या भविष्याची नांदी असेल। ठीक आहे, ते म्हणले असतील, पण मला असं वाटतं की संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यांबरोबर गेले त्या इलेक्शनला। ठीक आहे ना, त्यांची कामासाठी, त्या वैयक्तिक त्यातल्या इलेक्शनसाठी आहे। अजून पुढच्या इलेक्शनला 5 वर्ष आहेत, 29 मध्ये त्याला अजून 4.5 वर्ष आहेत, त्या 4 वर्ष राहिली त्या इलेक्शनला एक। आणि पुढे आत्ता तर इतक्या आघाड्या आणि युत्या झाल्यात सगळीकडे, आणि दोन्ही बाजूनी, फक्त आमच्या नाही, समोरच्याही बाजूनी सगळे एकामेकाबरोबर गेलेले आहेत। त्याच्यामुळे आत्ता महाराष्ट्रामध्ये नक्की कोण कुणाबरोबर कुठे आहे, कुठल्याच पक्षामध्ये क्लॅरिटी नाही आहे, भारतीय जनता पक्षापासून शेवटचा कुठलाही सगळ्या पक्षांमध्ये। कोकण में जो कैश मिली है तो उस वीडियो में नीलेश राणे ने कहा है कि और नाम दिया है बीजेपी के नेता का नाम दिया है, तो क्या लगता है कि ये कैश कहाँ से है, इसकी जिम्मेदारी किसकी? नहीं, ये तो हमें रेज करना पड़ेगा पार्लियामेंट में, क्योंकि निर्मला जी ने और भारत सरकार में माननीय मोदी जी ने नोटबंदी करवाई थी, और तब उन्होंने कहा था इस देश से हम काला पैसा पूरा हद पार करेंगे और कैश बंद करेंगे, और जो काला पैसा किसी का भी परदेश में हो उसको वापस लाके सबको पैसा गरीबों में बांट देंगे। जिस तरह से ये नोटें मिली है, और ये पहला इंसिडेंट नहीं है, दूसरा है। आपको याद होगा, आप ही के चैनल पे दिखाया था कि महाराष्ट्र के एक मंत्री है, वो उनके बिस्तर पे बैठे थे और एक बड़ी बैग थी उनके सामने, और उसमें पूरा कैश वहाँ खोल के पड़ा हुआ था। अभी ये कैश आया कहाँ से? अगर काला पैसा इस देश में है नहीं और कैश कम हो रहा है, तो ये जो नीलेश राणे जी कह रहे हैं कि वो जो पैसा मिला वो किसका पैसा है फिर? तो मेरे ख्याल से ये बहुत चिंता की बात है। ये कैश दोनों, वो जो एकनाथ शिंदे जी के मंत्री है उनके घर में जो वीडियो में कैश दिखा, और नीलेश राणे जी जो कह रहे हैं जो कैश उनके यहाँ कोंकण में मिला, ये दोनों के बारे में पूरी इंक्वायरी होनी चाहिए। और आपको याद होगा, जब अनिल देशमुख साहब के यहाँ कुछ नहीं मिला, फिर भी 109 बार
मैं फिर से कह रही हूँ, 109 बार अनिल देशमुख साहब की यहाँ रेड हुई, कुछ नहीं मिला वहाँ, और यहाँ कैश मिल रही है। और जो भारतीय जनता पक्ष के मित्र परिवार में है, उनके साथ सरकार में है, वो व्यक्ति अगर कह रहा है कि भारतीय जनता पार्टी के यहाँ जब कैश मिल रही है तो ना पुलिस कुछ कर रही है, ना सरकार कुछ कर रही है, ना महाराष्ट्र का इलेक्शन कमीशन कुछ कर रहा है, तो इस देश में लोकतंत्र बचा है या नहीं, ये ऐसा सवाल सबके मन में आ रहा है महाराष्ट्र में।